आज आम्ही रोहिणीताई खडसे यांच्याशी बोललो. जेव्हा तुम्ही पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला काही दिवसांपूर्वी, तुम्ही त्यांनाही विचारणा केली होती एकदा, मात्र मी शरद पवार यांच्यासोबतच राहील असं त्यांनी वडील म्हणून तुम्हाला सांगितलं असं त्या बोलल्या. मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचं ठरवलं त्यावेळेस रोहिणीताईंनाही मी सांगितलं की माझ्यासोबत भाजपमध्ये तुम्ही यावं. पण तो रक्षाताईंनीच सांगितलं की शरद पवार साहेबांची माझी नाळ जोडलेली आहे. मी त्या आपल्या रोहिणीताईंनी सांगितलं की मी शरद पवार साहेबांबरोबरच राहू इच्छिते. मी त्या ठिकाणी गेले काही वर्ष काम करते आहे. त्यांनी मला त्या ठिकाणी मान सन्मानही दिलेला आहे आणि मला त्यांचे तत्त्व आवडतात आणि त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहील असं रोहिणीताईंनी सांगितलं. तिला पुढच्याही निवडणुका लढवायच्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला भवितव्य आहे असं तिला वाटतं, म्हणून तिने भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यासोबत यायला नकार दिला. रोहिणीताई पुढची निवडणूक लढवतील. एक स्वाभाविकरित्या सर्वांच्या मनामध्ये असंच येते की विधानसभा निवडणूक त्या याच मतदारसंघातून लढवतील. नाथाभाऊ भविष्यात निवडणुकीच्या राजकारणात राहतील? हे बघा, ज्या त्या पक्षाचं काम जो तो करतो. रोहिणीताई आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा ते प्रामाणिकपणे आता प्रचारही करत आहे, कामही करत आहे. त्यामुळे नंतरच्या कालखंडामध्ये मी या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीत जर प्रवेश केला तर भारतीय जनता पार्टीचंच काम करणार आहे. तुम्ही निवडणूक लढवणार का हे विचारतो मी. आता यापुढे निवडणूक लढवणार नाही आहे. म्हणजे माझी काही आता निवडणूक लढवायची इच्छा नाही, कारण मी 5 वर्षासाठी अजूनही विधान परिषदेचा आमदार आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाही. त्यामुळे शरद पवार साहेबांनीच मला त्या ठिकाणी अभय दिलेलं असल्यामुळे मला दुसऱ्या कोणी राजीनामा मागितला काय याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही विधान परिषदेचा तुमचा कार्यकाळ पूर्ण करणार, मात्र त्याच्यानंतर कुठलीही निवडणूक लढवणार नाही? हे बघ, काळ आहे. मी आज काय असं काही राजकारणातनं निवृत्ती घेतलेली नाही आहे. मी राजकीय माणूस आहे, परंतु आता निवडणूक लढवण्याकडे माझा कल नाही आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तुमचा जुना पक्ष आहे, तुम्ही ते सोडून आलात. शरद पवारांशी काय अखेरचं बोलणं झालं होतं जेव्हा तुम्ही शरद पवार साहेबांना हा विषय सांगितलं? कारण तुम्हाला पक्षाने पहिल्याच काही दिवसांमध्येच विधान परिषदेची उमेदवारी दिली होती, तुम्हाला निवडून आणलेलं होतं. तुम्ही काय सांगितलं त्यांना आणि त्यांची काय रिएक्शन होती? काही गोष्टी माझ्यासाठी राखून ठेवा.